सुविधा असतील, देशाचं संरक्षण त्याच्या बाबतीतल्या गोष्टी असतील, इकॉनॉमी असेल आपली, या सगळ्याच्या बाबतीमध्ये जे जे गेले त्या योजना लोक कल्याणकारी योजना ज्या राबवल्या त्याच्याबद्दल माहिती ही गेल्या 12 वर्षातली या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही देतोय. यामध्ये आज माझ्याबरोबर उपस्थित असलेले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सन्मान्य खासदार साहेब उपस्थित आहेत, जिल्हाध्यक्ष आणि अतुलबाबा भोसले उपस्थित आहेत, राज्याचे आमचे प्रतिनिधी विक्रमजी पावसकर आणि सर्व माझे सहकारी आमदार जिल्ह्यातले आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. आज आपण जे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 12 वर्षाच्या प्रवासावर चर्चा करण्यासाठी आपण ही पत्रकार परिषद घेतली. 2014 मध्ये देशाने मोदींवर विश्वास ठेवला. 2019 मध्ये परत एकदा त्याहूनही मोठ्या संख्येनं परत एकदा या देशाची धुरा, या देशाची सूत्र ही पंतप्रधान मोदीजींच्या ताब्यामध्ये देशवासियांनी दिली. त्याचबरोबर 2024 मध्ये सुद्धा तिसऱ्यांदा हाच निकाल देशामध्ये आपल्याला बघायला मिळाला. आणि असं असताना जवाहरलाल नेहरूंचं जे यापूर्वीचं रेकॉर्ड होतं ते मोडून आज पंतप्रधान मोदीजींनी नवीन 12 वर्षापेक्षा आता आणि पुढे सुद्धा ते पंतप्रधान तेच राहणार आहे ते सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्यामुळं मला नाही वाटत की या देशामध्ये कोणी मोदीजींचं आता हे रेकॉर्ड जे आहे हे होऊ शकत. आणि हे सगळं जे झाले किंवा आज ज्या याच्यावर मोदीजींकडं जे हे सर्व जनतेचा विश्वास त्यांनी संपादन केला, जनतेला ज्या अपेक्षा शासनाकडनं सरकारकडनं होत्या त्या त्यांनी पूर्णत्वाला नेल्या. लोकांसाठी लोककल्याणकारी योजना त्यांनी राबवल्या आणि या योजनांचा पैसा जो होता जे काय लाभार्थी म्हणून जे योजनेचा लाभ होता थेट त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय हा मोदी सरकारच्या माध्यमातून घेतला गेला. त्यामुळं त्याच्यातनं लाभार्थ्यांकडनं होणारी लूट, पैशाची होणारी जी काही चोरी होती, जे काही होतं सगळं ते बंद झालं. आणि खऱ्या अर्थानं ज्याच्यासाठी ही योजना अपेक्षित आहे, जो या योजनेचा फायदा घेऊन जो सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या जो स्टेबल झाला पाहिजे त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचल्या. त्यामुळं लोकांचा विश्वास हा मोदीजींवर आणि भाजपावर फार मोठ्या प्रमाणावर वाढत गेला हे आपण सगळ्यांनी बघितलंय. आज आपण जर बघितलं तर 25 कोटीपेक्षा सुद्धा जास्त लोक दारिद्र्य रेषेच्या वर या कालावधीमध्ये 12 वर्षाच्या याच्यामध्ये मोदीजींच्या याच्यात आलेले. त्याचबरोबर शेतकरी असं तरुण असतील, महिला असतील यांना सर्वोच्च प्राधान्य मोदीजींनी दिले. शेतकरी सन्मान योजना ही पहिली योजना पंतप्रधान झाल्या त्यांनी सुरू केली. त्यामुळं या भारताच्या शेतकऱ्यांबद्दल पंतप्रधान मोदीजींचं असणारं प्रेम म्हणा किंवा शेतकऱ्याबद्दल असणारी आस्था म्हणा ही आपल्याला त्या माध्यमातून बघता येते. आज डिजिटल ज्याचा मी मगाशी केली की थेट बँक खात्यात पैसे पाठवून लाखो एक तर बनावट लाभार्थी याच्यातनं दूर झाले. आणि देशाच्या या योजना राबवत असताना पण 4.31 लाख कोटींची बचत डीबीटी जे सुरू झालं त्याच्यामुळं यशस्वी झाले. म्हणजे एवढा पैसा हा आपला देशाचा जो आहे हा चुकीच्या लोकांपर्यंत जात होता. जे लाभार्थी नव्हते त्यांना यापूर्वी जात होता. त्याची एकंदर डीबीटीमुळं बचत झाली आहे हे आपण सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हा मंत्र केवळ एक घोषणा न ठेवता
एक जन आंदोलनाच्या रूपामध्ये पंतप्रधान मोदीजी यांनी ते उभं केलं, हे सुद्धा गेल्या 12 वर्षाच्या याच्यात आपल्याला बघायला मिळाले. आज जनकल्याण आणि योजना ज्या जनकल्याणकारी योजना ज्या केल्यात, आज जनधन योजनेमध्ये 58 कोटीहून जास्त अधिक बँक खाती उघडली, ज्यापैकी 32 कोटीहून अधिक महिला आहेत. कोविड जो आपण जी महामारी आली, या कोविडमध्ये सुद्धा 81 कोटीहून अधिक नागरिकांना मोफत धान्य आणि जे काही लागणारं राशन हे मोदीजींच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून पुरवलं गेलं. ही सुद्धा वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. गरिबांना वैद्यकीय ज्या काही सवलती आहेत, वैद्यकीय आज आपण बघतो की उपचार घेणे फार महाग व्हायला लागले, पण ते करण्यासाठी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 60 कोटीहून अधिक आरोग्य कार्ड हे जारी करण्यात आले, इश्यू करण्यात आले. त्याचबरोबर याच्यामधनं मोफत उपचाराची हमी एक सगळ्यांना, सर्वसामान्यांना मिळाली आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या माध्यमातून 58 कोटीहून अधिक लोकांना एक भक्कम असं सुरक्षा कवच हे मोदीजींच्या निर्णयामुळं आणि केंद्र सरकारच्या निर्णयामुळं आज मिळाले. आज आपण बघितलं तर पुढं जे आपण पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 4 कोटीहून अधिक कुटुंबांना पक्की घरं ही देण्याचं काम हे पंतप्रधान मोदीजी आणि केंद्र सरकारने केले. 11 कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन त्यांना देऊन पूर्वी धुराचा त्रास व्हायचा त्याच्यापासून मुक्त करण्यामध्ये यश हे मोदीजींना मिळालेलं आहे, केंद्र सरकारला मिळालं आहे. आज जलजीवन मिशन अंतर्गत स्वच्छ पाणी हे आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे आणि गावाकडे सुद्धा, ग्रामीण भागात सुद्धा स्वच्छ मुबलक पाणी मिळालं पाहिजे. 16 कोटीहून अधिक कुटुंबांना नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्यात आलेलं आहे. स्वच्छ भारत मिशनमध्ये 12 कोटीहून अधिक शौचालय बांधून देशात स्वच्छतेच्या क्षेत्रात एक नवीन क्रांती ही घडलेली आहे. त्याचबरोबर PM स्वनिधी योजनेअंतर्गत 84 लाखाहून अधिक लोकांना कुठल्याही त्रासाविना कर्ज मिळालेलं आहे. याच्यामध्ये कुठेही बँकेचं जी काही अटी शर्ती अनेक कायदे कानून असतात त्याचे न करता PM स्वनिधी योजनेअंतर्गत हा लाभ हा मोदीजींच्या निर्णयामुळं लाभार्थ्यांना मिळालं आहे. मुद्रा योजनेअंतर्गत लहान व्यवसायांसाठी 57 कोटी, त्याचबरोबर या तारणमुक्त कर्ज वितरण झालेलं आहे. लहान कारागिरांना प्रोत्साहन देणाऱ्या पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा 30 लाख लोकांना फायदा झालेला आहे. त्याचबरोबर आदिवासी समाजासाठी 15,000 कोटी रुपये आणि धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानसाठी 79,000 कोटी रुपयांचा निधी हा देण्यात आला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4.6 लाख कोटी रुपये जमा झालेले आहेत. किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे 7 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना अंदाजे 10 लाख कोटीपेक्षा जास्त परवडणारी कर्ज उपलब्ध करून दिली गेलेली आहेत आणि या कर्जाची मर्यादा पूर्वी 3 लाख होती, ती मर्यादा सुद्धा 3 लाखावरून 5 लाख करण्यात आली आहे. त्याचबरोबर कर सवलतीची मर्यादा सुद्धा 2 लाखावरून 12.75 लाखापर्यंत वाढवण्यात आल्याने देशातल्या मध्यम वर्गीयांना एक दिलासा या माध्यमातून मिळाला आहे. माता आणि भगिनींच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लखपती दिदी योजनेअंतर्गत 3 कोटीहून अधिक महिलांना लाभ
हा केंद्र सरकार आणि मोदीजींच्या माध्यमातून दिला गेला आहे. सुकन्या समृद्ध योजनेअंतर्गत 4.5 कोटीहून अधिक खाती उघडण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी सुरक्षा दलांमध्ये ते आपण म्हणतो की महिला सगळ्या क्षेत्रात पुढं पाहिजे. आज मोदीजींच्या त्यांचा जो दृष्टिकोन आहे त्याच्या माध्यमातून सुरक्षा दलामध्ये महिला अधिकाऱ्यांची संख्या ही पूर्वी 3000च्या आसपास होती, ती आज 11,000 महिला अधिकाऱ्यांची सुरक्षा याच्यामध्ये मग एअरफोर्स असेल, मिलिटरी असेल, नेव्ही असेल याच्यामध्ये आज वाढलेली आहे. त्याचबरोबर पर्यावरण रक्षणासाठी सुद्धा पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत 1 कोटी घरांच्या छतांवर सौर यंत्रणा बसवण्यात आली आहे. आणि याच्यामुळं प्रदूषण सुद्धा जे ते सौर ऊर्जेमुळे आपल्याला माहिती आहे की ग्रीन एनर्जी आहे, त्यातनं कुठले प्रदूषण होत नाही. त्याचबरोबर आज आपण जर पूर्वी अटल बिहारी वाजपेयी असताना जी मूलभूत जे आपण सुविधा म्हणतो, इन्फ्रास्ट्रक्चर जे म्हणतो, त्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयींनी 2000 साली सुरू केलेली दूरदर्शी योजना पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेचं आज नवीन त्याला एक हे देऊन त्याचा म्हणजे भारताच्या ग्रामीण रस्त्यांचा चेहरामोहरा बदलण्याचं काम झालेलं आहे. आज 8 लाख किलोमीटरचे पक्के रस्ते हे देशभरामध्ये बांधण्यात आले. सुमारे त्यापैकी 4 लाख किलोमीटरचे रस्ते केवळ 12 वर्षात आपण पूर्ण केलेत. केंद्र सरकार, राज्य सरकारनं पूर्ण केलेत. त्याचबरोबर इथं गावात जे आपण जे टाईम बघतो 8 तास लागायचं, तिथं आता त्या गावांमध्ये 3 तासामध्ये आपल्याला पोचता येतं. हे एक उदाहरण आहे. अशा पद्धतीने झाले. त्याचबरोबर बरंच याच्यामध्ये कृषी क्षेत्रात सर्वात मोठा बदल जो आहे तो सिंचनाच्या क्षेत्रात झाला आहे. सिंचनाच्या क्षेत्रात सुद्धा ही कामं जे पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून थेंबा थेंबाने अधिक पीक या मोहिमेअंतर्गत 2015-16 पासून 109 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यात आली आहे. मग केवळ पाण्याची बचत झालेली नाही, तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात आणि उत्पादनातही अभूतपूर्व वाढ ही आपल्याला मिळत आहे, ही वस्तुस्थिती आहे. 2014 मध्ये देशात एकूण 91,278 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते. हे आज हे राष्ट्रीय महामार्ग 1.46 लाख किलोमीटरहून अधिक झालेले आहेत. 2014 मध्ये दररोज केवळ 11.6 किलोमीटर नवीन महामार्गाचं काम व्हायचं. आज हाच आकडा 34 किलोमीटरहून अधिक नवीन महामार्ग जे आहेत हे रोज बांधले जात आहेत. आज आपण जर बघितलं तर जो अगदी आपल्या देशाचा दुर्गम भाग आहे, म्हणजे अगदी आपण त्याचा जिथं सगळ्याच बाबतीमध्ये पोहोचणं अवघड होतं, त्यामध्ये आज जे काम झाले, चिना पूल असेल, नवीन पंबन पूल असेल, अटल टनेल असेल, हे यासारख्या शेकडो भव्य आणि विशाल पायाभूत सुविधा या मोदी सरकारनं आणि मोदीजींच्या माध्यमातून आज देशात उभ्या राहिल्या. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशाच्या संरक्षणाला आणि देशाचं त्या ठिकाणी आपली मिलिटरी, आपले बाकीचे जे जवान आहेत त्यांना लागणारं जे म्हणजे सप्लाय असतो, जे काही त्यांची रसद ज्याला आपण म्हणतो ती पोहोचवण्यासाठी या सर्व रस्त्यांचं जे ते इकडनं आपल्याला सगळ्यांना माहिती की एकीकडनं चायना, एकीकडनं पाकिस्तान, दोन देशांचा धोका आपल्या देशाला कायम राहिलेला आहे. आणि या ह्याच्यावर शेवटी रस्ते त्या ठिकाणी वेळ आल्यानंतर जे
युद्ध सदृश्य परिस्थिती झाली तर त्या ठिकाणी लागणारी जी तयारी असती, जी सगळी रसद असती, ती पोहोचवण्यासाठी आज या सर्व पायाभूत सुविधांचा फार मोठ्या प्रमाणावर भारताला, आपल्या सैन्याला फायदा होतोय. आज 2014 पर्यंत रेल्वेचं आधुनिकीकरण हे काही फार झालं नव्हतं, एक दिवास्फोट होतं. आज भारतीय रेल्वेचा ब्रॉडगेज विद्युतीकरणाचं 99.6% पेक्षा जास्त काम पूर्ण झाले. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील 1137 पेक्षा जास्त रेल्वे स्थानकं आज जागतिक दर्जाच्या मानांकनानुसार अद्ययावत केली जात आहे. आज भारतीय रेल्वेनं हे RRTS असेल, वंदे भारत ट्रेन असतील, या नवीन सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या 12 वर्षांमध्ये एक नवीन त्याला आपण रेल्वेला चळवळी म्हणून ती मोदीजींच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली गेली आहे. आज वाहतुकीचं म्हणजे देशभरामध्ये 164हून अधिक वंदे भारत एक्सप्रेस गाड्या यशस्वीपणे कार्यरत आहेत. ज्या भारतीय रेल्वेने एक नवीन, आधुनिक आणि सुरक्षित ओळख या वंदे भारत गाड्या बनलेल्या आहेत. 2014 मध्ये केवळ 5 शहरांमध्ये 248 किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क होतं. आज भारतात 26हून अधिक शहरांमध्ये 1095 पेक्षा जास्त लांबीचं मेट्रो नेटवर्क आज उभं राहिलेलं आहे. त्यामुळे ही जगातील सर्वात वेगानं वाढणारी शहरी वाहतुकीची व्यवस्था ही आपली भारताची मेट्रो बनलेली आहे. त्याचबरोबर विमानतळांचा विषय बघितला तर 67 वर्षात केवळ 74 विमानतळं आपल्या देशात होती. इंटरनॅशनल असतील, छोटी मोठी. आज गेल्या 12 वर्षामध्ये मोदी सरकारने 90हून अधिक विमानतळं बांधली असून आज हा आकडा आजचा जर बघितला तर हा 164च्या पुढं विमानतळांचा आकडा गेलेला आहे. उडान योजनेमुळं हे ज्यांना कधी वाटत नव्हतं, पण या उडान योजनेमुळं विमान प्रवास सुद्धा सुकर आणि किफायतशीर झाला आहे. आज विमान प्रवासाची संधी ही अगदी सर्वसामान्य छोट्यातल्या छोट्या व्यावसायिकांना असेल, नोकरदारांना असेल असताना मिळायला लागली आहे. आज गेल्या 12 वर्षात तरुणांना शिक्षण आणि उपचार देण्यासाठी 23 नवीन एम्स आणि वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आली आहेत. आणि यामध्ये ईशान्य भारतातील लोकांची दीर्घ काळापासूनची मागणी पूर्ण करत आसाममध्ये पहिलं एम्स स्थापन करण्यात आलेलं आहे. मिशन इंद्रधनुष अंतर्गत बाल आरोग्यासाठी 54 कोटीहून अधिक मुलांना मोफत लसीकरण हे केंद्र सरकारच्या आणि मोदीजींच्या निर्णयातनं आज केलं गेलेलं आहे. आज आपण आपल्या तो वारसा म्हणजे भारताची जी ओळख आहे, आपण आपल्या देशामध्ये आपला वारसा जो आहे याचं फार जतन करतो. किंवा आपला जो वारसा आहे, आपल्या ज्या परंपरा आहेत, आपल्या ज्या रूढी आहेत त्या फार काटेकोरपणे आपण सगळेजण पाळत असतो. त्यामध्ये हा वारसा जपण्याचं काम सुद्धा एकीकडं प्रगती होती आहे, एकीकडं इंटरनेटच्या युगामध्ये आपण गेलो आहे. आज आपण हे ज्याला आपण इतर देशांना सुपर पॉवर म्हणायचो, आज त्या रांगेमध्ये भारताला पंतप्रधान मोदीजींनी नेले. असं असताना सुद्धा आपली जी परंपरा, आपला जो वारसा आहे हा जपण्याचं काम सुद्धा मोदीजींच्या माध्यमातून गेल्या 12 वर्षांमध्ये फार बारकाईनं काटेकोरपणे करण्याचे झाले. त्यामध्ये आपण बघितलं तर सांस्कृतिक जाणीव आणि राष्ट्राभिमान ही नव्या उंचीवर पोहोचला आहे. गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये मानसिकतेतून मुक्त होऊन राजपद जे नाव होतं तसं आता कर्तव्यपद हे नाव जे करण्यात आलं नामकरण. इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा एक भव्य पुतळा आता उभा करण्यात आला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी
संबंधित 5 प्रमुख स्थळे पंचतीर्थ म्हणून विकसित करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर जे आदिवासी वीर होते त्यामध्ये महान नेते भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी अभिमान दिन म्हणून घोषित करण्यात आली आहे. सरदार पटेलांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि नवीन संसद भवन जे त्या ठिकाणी बांधण्यात आलंय. रेसकोर्स रोडचे नाव बदलून लोककल्याण मार्ग ठेवण्यात आलेला आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा जे गडकिल्ले आपण जिथं सगळेजण जिथं आपली महाराष्ट्रात आणि देशात छत्रपतींच्या ह्याच्याबद्दल जी आपली सगळ्यांची भावना आज आपल्या छत्रपतींचे गडकिल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास युनेस्कोच्या लिस्टमध्ये हे गडकिल्ले आणून हे जगाच्या नकाशावर आणण्याचं काम हे पंतप्रधान मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या माध्यमातून झालंय. हे सर्व शिवभक्तांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आज अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये 21 बेटांना आपल्या परमवीर चक्र विजेत्यांची नावं देण्यात आली आहेत. पोर्ट ब्लेअरचं नाव बदलून श्री विजयपुरम हे करण्यात आलं आहे. त्याचबरोबर मोदी सरकारनं जनता कर्फ्यू, टाळी अभियान, हर घर तिरंगा, एक पेड़ माँ के नाम यासारख्या उपक्रमांमध्ये देशातील 140 कोटी नागरिकांना एकत्र आणले. ते आपण बघितले. फिट इंडिया मुवमेंट, वोकल फॉर लोकल यासारख्या मोहिमांना देशातील लोकांमध्ये स्वदेशी उत्पादनं ही उत्तम आरोग्याबद्दल एक नवीन आत्मविश्वास आणि स्वदेशी उत्पादनांबद्दल एक आकर्षण या योजनांमुळे निर्माण करण्यामध्ये मोदी सरकार यशस्वी झालंय. आज भारताने वसुदैव कुटुंबकम या भावनेला अमूर्त रूप दिलंय. आज भारताने कठीण काळामध्ये हे आज 99 देशांना ही लस आपण पुरवली कोविडच्या काळामध्ये. एक हे आपण वेळ आल्यावर जगाचा पण विचार किंवा जगातल्या नागरिकांचा विचार पण भारत करतं, आपले पंतप्रधान मोदीजी करतात. हे या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. G20 चे भारताचे अध्यक्षपद ही यशस्वीरित्या भारताने पार पाडले. 32 नवीन दूतावासांचे उद्घाटन आणि 70 लाख कोटी रुपयांहून अधिक थेट परकीय गुंतवणूक FDIचा ओघ हा भारतामध्ये हे भारताच्या जागतिक विश्वासाचे द्योतक आहे. 38 देशांमध्ये स्वाक्षरी केलेल्या 9 मुक्त व्यापार करारांमुळे AFTA ज्याला आपण म्हणतो आपल्या शेतकऱ्यांसाठी आणि उद्योगांसाठी प्रमुख जागतिक बाजारपेठा त्याच्यामुळे खुल्या झाल्या. आज 177 देश एकत्र येऊन हे आंतरराष्ट्रीय योग दिन हा आज साजरा करतात. त्याची सुरुवात पंतप्रधान मोदीजींनी केली. आज 10 जून हा भारतातील लोकशाहीचा एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक टप्पा आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मागे टाकून भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ पदावर राहिलेले निर्वाचित पंतप्रधान बनतील. हे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना 32 आंतरराष्ट्रीय सन्मान हे आतापर्यंत मिळाले. मॉर्निंग कन्सल्ट सर्वेक्षणात 75% पसंती मिळवून ते जगातील सर्वात लोकप्रिय नेते बनले. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन आहे. देशाच्या एकूण GDP मध्ये सर्वाधिक वाटा उचलणारे, सर्वाधिक कर रूपाने महसूल देणारे राज्य आपलं महाराष्ट्र आहे. 2014 ते 2026 या 12 वर्षाच्या कालखंडात देशात आणि राज्यात अनेक राजकीय स्थित्यंतरं झाली. केंद्रात पूर्ण बहुमताचे सरकार आले
तर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर अनेक अंक पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारने महाराष्ट्राला केवळ राजकीय चष्म्यातून बघितलं नाही, तर पायाभूत सुविधा, उद्योग, कृषी, रेल्वे आणि थेट निधी वाटप या निकषांवर तटस्थपणे घेतलेला निर्णय आपल्याला बघायला मिळतात. गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिलेलं सर्वात मोठे आणि दृश्य असे योगदान कोणते, तर आपण बघा की पायाभूत सुविधांमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून समृद्धी महामार्ग आणि मुंबई ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग झाला. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचं महाराष्ट्रातला भाग, तसेच विविध जिल्ह्यांना जोडणारे राष्ट्रीय महामार्गांचं चौपदरीकरण असेल. त्याचबरोबर या सगळ्या याच्यामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गेल्या 12 वर्षात हजारो किलोमीटर नवीन राष्ट्रीय महामार्ग आपल्या राज्यात तयार केले. मेट्रो प्रकल्पांचे जाळे मुंबई, पुणे, नागपूर आणि नवी मुंबई या शहरांमध्ये मेट्रो प्रकल्पांचे जाळे निर्माण झाले. अटल सेतू, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ज्याला आपण म्हणतो, हा एक अतिशय उपयोगी आणि सगळ्यांच्या सोयीचा हा एक फार हे कधी आपल्याला वाटलं नव्हतं, पण आज हा सुद्धा अटल सेतू सुद्धा आपल्या नागरिकांच्या सेवेमध्ये आज सगळा रस्ता रुजू झालेला आहे. पहिली हायस्पीड वंदे भारत ट्रेन महाराष्ट्राला मिळाली आहे. मुंबई, शिर्डी, सोलापूर, मडगाव, गोवा, अहमदाबाद आणि नागपूर ते विलासपूर अशा अनेक वंदे भारत ट्रेन महाराष्ट्रातून आता धावत आहेत. त्याचबरोबर रेल्वे बजेटमध्ये सुद्धा गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्राला रेल्वे प्रकल्पांसाठी 15,000 कोटींपेक्षा जास्त निधीची तरतूद ही सातत्यानं करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई उपनगरीय रेल्वे याचं आधुनिकीकरण, ठाणे, दिवा 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं लोकार्पण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व इतर महत्त्वाच्या स्थानकांचा पुनर्विकास अमृत भारत स्टेशन स्कीममध्ये. त्याचबरोबर अहमदनगर, बीड, अहमदनगरमध्ये ज्याला आपण आता आपलं अहिल्यानगर ज्याला एक अहिल्यानगर, बीड, परळी आणि वर्धा, नांदेड या रेल्वे मार्गाच्या कामाला केंद्रानं गती दिली आहे. त्याचबरोबर उद्योगामध्ये सुद्धा आज दिल्ली मुंबई कॉरिडोर, DMIC ज्याला आपण हे करतो इंडस्ट्रियल कॉरिडोर, छत्रपती संभाजीनगर जवळील ऑरिक या सर्वात यशस्वी स्मार्ट औद्योगिक शहरांपैकी एक म्हणून विकसित झालं आहे. येथे अब्जावधी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये ऑरिकच्या माध्यमातून आज आलेली आहे. दिघी पोर्टचं औद्योगिक क्षेत्राचा विकास ही या संकल्पनेतून होत आहे. सगळ्यात मोठं वाढवण बंदर पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण येथे उभारण्यात येणारं बंदर हा केंद्र सरकारचा एक महत्त्वाकांक्षी मेगा प्रकल्प आहे. सुमारे 76,000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला केंद्र सरकारनं अंतिम मंजुरी दिली असून हे बंदर जगातील पहिल्या 10 मोठ्या बंदरांमध्ये स्थान मिळवेल असा अंदाज आहे. आणि यामुळं महाराष्ट्रातील किनारपट्टीवर रोजगाराची आणि व्यापाराची मोठी लाट येण्याची शक्यता आहे. आज टेक्स्टाईल पार्क PM मित्राच्या माध्यमातून अमरावती इथे आपल्या राज्यात PM मित्राच्या उभा करण्यात आला, मंजूर करण्यात आला आहे. त्याच्यामुळं विदर्भातील कापूस उत्पादकांना आणि वस्त्र उद्योगाला मोठा आज कृषी सिंचन आणि दुष्काळ निवारणात सुद्धा महाराष्ट्र हा सातत्यानं दुष्काळ आणि अवकाळी पावसाचा सामना करणारा प्रदेश आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कृषी आणि सिंचन क्षेत्राला पण भरपूर सहकार्य केले. पंतप्रधान कृषी सिंचन योजना PMKSY महाराष्ट्रातील तब्बल 26 मोठ्या आणि मध्यम सिंचन प्रकल्पांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे.
आज पंतप्रधान किसान सन्मान निधी मगाशी पण मी सांगितलं की या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुमारे 85 लाख ते 1 कोटी शेतकऱ्याच्या खात्यात थेट प्रतिवर्ष 6,000 रुपये जमा होत आहेत. राज्य सरकारने यात स्वतःची भर घातली असली तरी केंद्राचा हा पायाभूत आधार ग्रामीण व्यवसायाला बळ देणार ठरला आहे. त्याचबरोबर पीक विमा आणि आपत्ती व्यवस्थापनमध्ये सुद्धा NDRF-मधून केंद्र सरकारनं महाराष्ट्राला वेळोवेळी मदत दिली आहे. नागरी विकास, आरोग्य, सामाजिक कल्याणमध्ये सुद्धा आपण बघा, स्मार्ट सिटी मिशन असेल, आरोग्य क्षेत्र, आयुष्यमान भारत, एम्स असेल, PMAY, हे शहरी आणि ग्रामीण भागातील लाखो गरिबांना हक्काच्या घराची योजना असेल, अशा अनेक योजना या महाराष्ट्राला काही केलेत. असं गेल्या 12 वर्षांचं म्हणजे सर्व क्षेत्रात हे असं कुठलं एकही क्षेत्र या देशातलं नाही आहे ज्याच्यामध्ये पंतप्रधान मोदीजींच्या निर्णयानं बदल झालेला नाही, क्रांती झालेली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताची ओळख, एक भारताचं ही ओळख जगात जी आज निर्माण झाली ती नक्कीच फक्त आणि फक्त पंतप्रधान मोदीजींचं नेतृत्व या भारताला पंतप्रधानपद म्हणून त्या याच्यावर मिळालं. म्हणून आज भारताचा दबदबा, भारतीयांना जो जगभरामध्ये मिळणारा आदर आहे हा सगळ्याजवळ आहे. हा आपल्या पंतप्रधानांमुळं आहे, त्यांच्या कामामुळं, त्यांच्या सगळ्या वलयामुळं आज हे जगभरामध्ये भारताची जी काही ती आपल्याला बघायला मिळते. असं गेले 12 वर्षाचं काम हे एवढं थोडक्यात मांडता येईल तेवढं आम्ही मांडले. तर याच्यापेक्षा पण फार मोठं काम पंतप्रधान मोदीजींचं आहे, चालू आहे. आपल्या इकडं सुद्धा केंद्र सरकार, राज्य सरकारच्या जिल्ह्याचा विचार केला. सातारा मेडिकल कॉलेज आता अंतिम टप्प्यात आले, त्याचं आपण हे करतोय. बाकी आपल्या सैनिक स्कूलचं नूतनीकरण दुसरा टप्पा आता त्याचा सुरू झाला आहे. त्याचबरोबर आपल्या इथं बाकीच्या याच्यामध्ये सुद्धा केंद्र सरकार, राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना फार मोठ्या याच्यावर आज आपल्याला हे मिळाले. महामार्गाचं सन्मान्य मोदीजी असतील, सन्मान्य गडकरी साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून आपलं महामार्गाचे रुंदीकरण किंवा त्याचं पुढचे जे आहेत त्या गोष्टी पूर्णत्वाला गेल्या आहेत. बरेचसे ओव्हरब्रिजेस, कराडचा आता ब्रिज लवकरच जो आपला नॅशनल हायवेचा आहे तो सुरू होतोय. अजिंक्यतारा आपलं साताऱ्यातलं प्रकल्प असेल, किल्ल्याचा, तारा राणींची, शाहू महाराजांची, येसुबाईंची समाधी असेल, याला दिलेला निधी असेल, असे अनेक खंडाळा टनल हे आज आपला एक टनल ओपन झाला आहे. लवकरच दुसरा टनल पण आपला ओपन होतोय. हे सुद्धा टनलचं त्याचं काम जे आहे खंडाळ्याचं हे केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्राच्या मदतीमुळं आणि सहकार्यामुळं आज सातारकरांसाठी झाले. सातारचा IT पार्क आज राज्य सरकारच्या माध्यमातून गेलं आहे. त्याला सुद्धा राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्याला पुढे सुद्धा मदत करणार आहे. अशा अनेक जिल्ह्यासाठी पण योजना या राबवण्याचे काम हे भारतीय जनता पार्टी, देशाचे आपले पंतप्रधान मोदीजींच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्याचे आपले जे सगळ्यांचे नेते देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली आज सुरू आहे. मी आमच्या सर्वांच्या वतीनं आणि एक भारताचा सातारचा नागरिक म्हणून पंतप्रधान मोदीजींची कारकीर्द ही अशीच यशस्वी पुढं चालत राहो आणि त्यांना उदंड आयुष्य मिळो ही आई तुळजाभवानीच्या चरणी सर्वांच्या वतीनं प्रार्थना.